आज मी नोकरी करावी का जॉब करावा या विषयावर बोलणार आहे. जर तुमचे थिंकिंग तुम्ही कुठलेही काम वेळेत पूर्ण करत असाल, जसं दिले तसं वेळेत आहे ते काम सगळं पूर्ण करून द्यायचं तुमचं थिंकिंग असेल तर तुमच्यासाठी जॉब चांगला आहे. जर तुमचं कुठलंही काम तुम्हाला दिलं आणि जर तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी करता येत असेल किंवा वाटतंय की ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी होऊ शकते, काय वेगळं करू शकते, तर तुम्ही बिझनेस करू शकता. नोकरीचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. तसेच बिझनेसचे पण काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. तर दोन्हीत पण फायदे आणि तोटे आहेत. तर जे तुम्हाला चांगलं वाटेल, ज्याच्यात तुम्हाला वाटते की तुम्हाला असं करूसं वाटते, हे चालते, हे फायदे चालतात, हे तोटे चालतात, तर ते तुम्ही करू शकता. पहिल्यांदा नोकरीविषयी बोलूया. नोकरीत ठराविकच वेळ असते, सकाळी 10 ते 5 अशी वेळ असते. तर तेवढेच वेळ काम करायचं, बाकी काही जास्त काम करायची गरज नाही. आता मी नोकरीचे फायदे सांगणार आहे. तर नोकरीच्या फायद्यामध्ये एक फायदा आहे की टाईम 10 ते 5च तुम्ही नोकरी करू शकताय, तेवढेच वेळ काम करू शकताय. त्याच्यामुळे जास्त काही करायची गरज नसते, जेवढं दिले तेवढंच करायचे असते. हे एक फायदा झाला. दुसरा फायदा सिक्युरिटी, की जॉब जास्त करून जॉबमध्ये काही नुकसान होऊ शकत नाही. जे होतच नाही की असं होत नाही की काय पगार काय मायनस होत नाही, काय तेवढाच मिळतो. त्यामुळं जॉबमध्ये काय नुकसान होत नाही, सिक्युरिटी असते. जॉबच्या तोट्यामध्ये तुम्ही जास्त काही जेवढी तुम्हाला पहिल्यांदा स्टार्टला पगार आहे त्याचेच इन्क्रीमेंट जास्त होत जाते. पण बिझनेस सारखं एकदम जास्त 10 पट 20 पट काय होऊ शकत नाही. त्यामुळे हा एक तोटा आहे. अजून तोटा की तुम्हाला कायम तेवढेच तास काम करत सलग राहायला, रिटायर होतोपर्यंत तेवढेच तास काम करायला लागणार. आता बिझनेसच्या फायद्याविषयी बोलले तर बिझनेसला कुठल्या तरी स्पेसिफिक डिग्री घेतल्यास याची काही गरज नसते. तुम्ही काही शिकलेलं असलं तरी तुम्ही बिझनेस करू शकता. परत बिझनेसमध्ये जर प्रॉफिट झालं तर किती होऊ शकते, किती पण पट होऊ शकते. त्यामुळं फायदा होऊ शकतो, हा एक फायदा आहे. अजून तुम्ही पहिल्यांदा जरी वेळ दिला तर नंतर एकदा बिझनेस हे झालं तर तुम्हाला फ्री वेळ पण मिळू शकते. त्यामुळे हा एक फायदा आहे. आणि बिझनेसमध्ये एकदा तुम्ही एक बिझनेस चालला तर तुम्ही अनेक बिझनेस काढू शकता आणि बिझनेस मोठा करू शकता. तर हा एक फायदा आहे. आता बिझनेसच्या तोट्याविषयी बोलूया. तर बिझनेस जर चालला नाही तर तुमचा लॉस होऊ शकतो. जर तुम्ही बिझनेसमध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले असेल तर ते जाऊ शकतात, त्याचं नुकसान होऊ शकते. तर हा एक नुकसान आहे. बिझनेसला सिक्युरिटी नाही की मंथली एवढाच पेमेंट मिळेल, पगार मिळेल असं काही सांगता येत नाही. लॉस झाला तर पैसे जाऊ शकतात. तर हा एक तोटा आहे. बिझनेसला नोकरीपेक्षा जास्त वेळ पहिल्यांदा वेळ द्यायला लागते. तर हा एक तोटा आहे. ह्या नोकरीतल्या आणि बिझनेसमधले जे फायदे तोटे सांगितले तर त्यातले तुम्हाला कुठले फायदे आणि तोटे चालतात